हे इकडंच काहीतरी रिलेट करता यांचं आपलंच चालू आहे बिग बॉस. मी तरी तिला बोललो इर्षाद म्हण इर्षाद. ती म्हटली इशरत. अंकल लोकांची घाण सवय, कुठेही पाय घालायचं. त्याने वोट घातलंय रे. मुशायरे की शुरुआत एक मिसाल से करता हूँ. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं मी आले हसले. तोंड बघून हसताय तुम्ही माझं. काय नर्वस वाटतोय काय? आम्ही छोट्या गावातले लोक आहे. छत्रपती संभाजीनगरहून आलोय मी. मोठ्या गावातलं आमचं नाव मोठं आहे काय, पण शेवटी कलाकारांना इथे यावंच लागतं. मी आता मॉर्निंगला आलो वंदे भारतनी. माझा मित्र होता सोबत पाटील खूप एक्सायटेड माणूस आहे प्रत्येक गोष्टीत. फक्त त्याला पुढं राहायची सवय. पाटील उतरल्या मला बोललं बघितलं कसं आहे इथे काहीतरी वॉर्म फिलिंग आहे म्हणे. वॉर्म इथे सगळं आपलं वाटतंय म्हणे इथे. हो का? नंतर मला कळालं ते ह्युमिडिटीबद्दल बोलतोय. किती आहे हो, जे बॉडी पार्ट मी आयुष्यात बघितले नाही तिथे पण घाम आलं मला. आणि नंतर मला माझी मम्मीची एक गोष्ट आठवली. माझी मम्मी नेहमी म्हणायची अरे तू मुंबई पुण्याला नको जाऊ, तिथे खूप मॉडर्नाइज कल्चर आहे, खूप मॉडर्न लोक आहे. आत्ता मला माहीत पडलं का मॉडर्न आहे. एवढ्या गरमीत शर्ट पॅन्ट टी शर्ट घालून मुली तर फिरू शकत नाही, कारण मला रॅशेस आले. मला सगळं माहिती आहे मला. मी माझ्याबद्दल सांगतो थोडंफार. हां चालू द्या. मस्त पैसे वसूल चांगले. अजून ऑर्डर करा. मग दादा आल्यावर ठेवून द्या. माझ्याबद्दल सांगतो. माझं नाव सायली नामदार आहे. मी बाय प्रोफेशन डॉक्टर आहे. फार्म डी करतो आहे. हां टाळे वाजवले. आता इज्जत काढणार आहे तुम्ही. मी मेडिसिन प्रिस्क्राईब नाही करू शकत, कारण फार्म डी केल्यानंतर 5 वर्षानंतर मला मेडिसिन प्रिस्क्राईब करण्याची परमिशन नाही भेटत. आणि हे असं झालं आहे की लग्न झालं आणि सत्यनारायणाच्या पूजेला सोबत बसता येणार नाही. मी शरीफ माणूस आहे, खूप शरीफ माणूस आहे मी. एवढा शरीफ माणूस आहे की एकदा मी एका मुलीला ताई म्हणून प्रपोज केलं होतं. तिने एक कानाखाली मारली आणि म्हटली अब्दुल आहे का? मी म्हटलं तुला कसं माहिती आहे? माझं खूप सेक्युलर नेम आहे, खूप सेक्युलर नेम आहे माझं. समजतच नाही मी इकडचं आहे का तिकडचं आहे. आमच्या शहराचं नाव चेंज झालं आहे माहिती आहे तुम्हाला. तर मी रिस्क घेतच नाही. मी जिथं झालं तिथलं नाव घेतो. जी मैफिल असली तसं नाव घ्यायचं. आता जर सोबत दोन्ही साईडचे लोक आले तर मी म्हणतो मी बीडचं आहे. आपलं वेगळंच आहे. आणि 10वी 12वी आपली लॉकडाऊनमध्ये झाली. 91 आले आपल्याला. त्यानंतर अचानक मी मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा गेलो तर माझं कॉलेज खूप लांब होतं. माझं कॉलेज सिल्लोडला होता. सिल्लोड म्हणजे तुमचं बदनापूर. ते काय ते बदलापूर. हां 2 तास सेम आम्हाला पण. आणि माझ्या कॉलेजची पोरं एवढी मागं राहिली आहे की त्यांच्यापर्यंत नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन गेलं पण नाही. एवढी मागं राहिली आहे ती. त्या आज पण बायोलॉजीचे लेक्चर यूट्यूबवर करताय. अंकल ती त्यांना आयुष्यात फक्त 2च नाद आहे. पहिले तर तुम्ही हात खाली, आता हात सोडा. आता हात बांधले ना असं फिलिंग होते माय हसून दाखव. खाली नाही ना मैफलीत नाही ना आपण खाली. माझ्या कॉलेजच्या पोरांना फक्त 2च नाद आहे. एक पोलीस भरती, दुसरं गौतमी पाटील. आणि ज्या सोबो लोकांना गौतमी पाटीलनी कळाली, गौतमी पाटील = मराठी मीडियमवाल्यांची नवरपती. दोघींना एकच येतं ल. खूप वियर्ड पोरं आहे आमच्या कॉलेजची. ते काही इमॅजिन करत बसतात. एक दिवस मास्तरांनी ऑफ दिला, सगळे बसले. ते काय बोलले, इमॅजिन करा पाटील गेला. इमॅजिन करा काय, गौतमी पाटील बॉलिवूडमध्ये सलमान खान सोबत आहे आणि काय होते. मी इमॅजिन केलं सलमान खान आहे. म्हणतो सलमान खान कचकच कांदा कापतोय. सगळे घाबरले. आम्ही तिथून निघलो. हे तर आमचे पोरं होते. आमच्या पोरी खूप विकट होत्या, खूप वेगळ्या होत्या. आमच्या कॉलेजच्या पोरींना कसे छंद असतात, पोरींना नॉर्मली काय आवड असते, काय छंद असते आपण विचारून घेऊ. भैया पोरींना काय आवडतं?
अरे त्याला पोरांना सगळं माहीत असतं रे, तुझ्यासारखी सगळी नसतात. सिंगल, हात तुटलाय, हात वरती कर दादा, हात वरती कर. नाही तुम्ही या, बस आहे. रिकॉर्डिंग चालू आहे माझं. अंकल लोकांची घाण सवय, कुठेही पाय घालायचं. त्याने बोर्ड घातलंय रे. प्रणित भैयाची ऑडियन्स. हा, आमच्या कॉलेजच्या पोरींना वेगळेच छंद होतं. त्यांची छंद होता चोरी करणे, एकमेकाला मारणे, कबड्डी खेळणे. कारण त्यांचा टेस्टोस्टेरोन लेवल माझ्यापेक्षा आहे होता. ते अप्पर लिप्सला मिशा म्हणायचे, ते जिलेट गाडी यूज करायचे. छी, त्यांना सिविक सेन्स छी बी नाही कळत त्यांना. ए हो तिकडं म्हणायचे. त्यांचा टेस्टोस्टेरोन एवढा हाय होता की तुम्ही म्हणत ए साहिल दादा काय चालू आहे तुझं. आणि माणसाच्या काही अपूर्ण इच्छा असतात. माझ्याही झालत्या 21 वर्षाच्या. मला प्रेम झालं. एवढ्या विकट परिस्थितीत जेव्हा माणसाला प्रेम होतं ते काही पुरुषांच्या अपूर्ण इच्छांमुळेच होतं. म्हणून झालं आम्हाला. आम्ही ऑप्शन्स बघितले, 11 होते आमच्याकडे. 6 ऋतुजा, 4 साक्षी, एक वेगळी होती. आपण तिला प्रपोज करायचं ठरवलं. यूट्यूबवर गेलो, सर्च केलं, तिथे आलं म्हणे पोरींना पोएट्री खूप आवडते आणि हिच्या बायोमध्ये लिहिलं होतं पोएट्री लवर. मी तिच्याकडे गेलो, तिला बोललो एक शेर लिखा है, कारण आपल्याला शायरी वगैरे येत नाही, प्युअर मराठी मीडियमचे आपण. तिला जाऊन शेर म्हटलं, अर्ज किया है. ती म्हटली मन मन. तिथून पळून यायला पाहिजे होतं मी, तरी तिला बोललो इरशाद म्हण इरशाद. ती म्हटली इशरत. तरी तिला बोललो आपकी हंसी जुल्फों ने जो जाल बिछाए रखा है, दिल ही दिल में हमने ख्वाब सजाए रखा है, इन गुलिस्तां आँखों को दिल में बसाए रखा है, आपकी खूबसूरत बातों को दिल में समाए रखा है, दिल ही दिल में हमने आपको अपना बनाए रखा है, और एक आप है महज दोस्त बनाए रखा है. मस्त होतं. ती म्हटली म्हणजे सेम शेर मी ऋतुजाला मारला. ऋतुजा पटली. ऋतुजा आमची होती ॲक्च्युअली. हे इकडंच काहीतरी रिलेट करता, यांचं आपलंच चालू आहे बिग बॉस. हा ना यार, ऋतुजा खूप चांगली होती. ए आमची रे. जे आमच्या मनात होतं तेच तिला सगळं कळायचं, कोणत्या टायमाला काय हवं आहे आम्हाला. नोट्स ॲनाटॉमीची टीचर होती ती माझी, सगळं समजून सांगायची. आणि जेव्हा माणसाला प्रेम होतं तर प्रेमाचा एक सुगंध असतो, एक गोडवा असतो, तो कुठेही जाणवतो. माझं तर सुलभ शौचालयामध्ये, ते पण महानगरपालिकेच्या. कारण आम्ही सोबत जेव्हा पण भेटलो तर आमच्याकडे एकच मॉल आहे, प्रोझोन मॉल संभाजीनगरला. हा तुमच्या डीमार्टपेक्षा थोडंसं छोटं आहे, बस सेम आहे. आम्ही नेहमी तिथं जायचो. तर मी तेव्हा एक कविता लिहिली होती कि मैं फिरता था बाज़ारों में आवारा सा बंजारा सा, एक महक उससे आती थी दिल को बड़ा रिझाती थी, कुछ दिन बाद पता चला वो बहन की लौड़ी बेला बेटा लगाती थी. तिची काहीच चुकी नाही आहे. प्रत्येक डेटवर 40 रुपयाचा किंडर जॉय आणि 150चं परफ्यूम. असं चालत गेलं आमचं. काही दिवसानंतर मला कळालं की ज्या पोरीनं मला रिजेक्ट केलं होतं त्यात तिची काहीच चुकी नव्हती आणि माझीही नव्हती. तिला सगळे शेर समजले होते. कोण एन्जॉय करते रे एवढं. पण ती LGBTQ सपोर्ट करायची. तिला सगळे शेर समजले होते. मला खूप दुःख झालं. हे दुःख मी ऋतुजाला सांगितलं. ऋतुजा म्हणाली मी पण करते. म्हटलं काय LGBTQ सपोर्ट करत बस. आणि त्या दिवशी मी एक शेर लिहिला होता की मित्र जेव्हा त्यांना समजतं की आपल्या मित्राचं ब्रेकअप झालं आहे आणि नेहमी त्यांचं हे काय नाव होतं कि लोग बड़े जालिम हैं सरेआम पूछते हैं, आशिक से उसके इश्क का अंजाम पूछते हैं, मैं बड़ी मुद्दतों से बुलाता हूँ उसे, कि मैं बड़ी मुद्दतों से बुलाता हूँ उसे, वो आकर फिर से मुझसे उसका नाम पूछते हैं, वो आकर फिर से मुझसे उसका नाम पूछते हैं. और ये शेर के बाद उसने भी मेरे को बता दिया कि वो भी LGBTQ को सपोर्ट करती है और मेरी वाली तो L थी और वो उसके बंदी से मेरे साथ चीट कर रही थी. तो उस दिन एक लास्ट शेर लिखा था. ये शेर आप सब रिलेट कर सकते हैं.
ये शेर में मेरे को आप सबका साथ चाहिए, ठीक है. फर्स्ट लाईन के बाद सबने वाह वाह करणार, ठीक आहे. असं कोणीच नाही करायचं. लास्ट शो मध्ये एक माणूस असं असं करून गेला, हे काय मैंने प्रणीतचा शो है. मुशायरे की शुरुआत एक मिसाल से करता हूँ कि मुशायरे की शुरुआत एक मिसाल से करता हूँ, मैं इश्क एक छिनाल से करता हूँ. थैंक यू गाइज, दैट विन माय टाइम. यू आर विन लवली ऑडियन्स. बॅक टू सागर भाई. नमस्कार मित्रांनो, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपले सिटी ते हॅबिटॅट हा प्रवास मी फक्त तुमच्यामुळे गाठला आहे आणि तुमचं असंच प्रेम आणि सहवास लाभला मला की आपण प्रत्येक त्या वेन्यूवर परफॉर्म करू जिथे हिंदी कॉमेडी होते. मराठी कॉमेडी ही हिंदीपेक्षा अजिबात कमी नाही, आपण जगाला दाखवून देऊ. तर तुमचं काम आहे की फक्त लाईक करा, शेअर करा. स्पेशल थँक्स टू ऑल दी एडिटर्स आणि प्रत्येक तो व्यक्ती ज्यांनी मला या शूटसाठी हेल्प केलं आहे. धन्यवाद. एंडिंगमध्ये तुमच्यासाठी फक्त 2 बोनस जोक्स आहे, तेवढे बघून जा. मी त्यांना सगळं शिकवलं. एवढी वियर्ड पोरं आहे, त्यांना मी समजून सांगितलं हे बघा असं नसतं. माझा जो मित्र आहे पाटील नेहमी मला म्हणत राहतो, साहिल आयुष्यात काहीतरी करायचंय, काहीतरी मोठं करायचंय. त्याला त्याला खूप असं घाण सवय त्याला. तो फक्त नेहमी म्हणायचा साहिल मला पोरगी पाठवायची आहे. तो एवढं सगळे काळा आहे. त्याला मी विचारलं भाई पोरगी पाठवण्यासाठी काय करावं लागेल. तो मला म्हटलं तिच्या समोर जाय आणि बॅक फ्लिप मार. तो लंगडा आहे.